नमस्कार. आज आपण बघणार आहोत बाजार बिलिंग सॉफ्टवेअरचा डेमो. हे एक असे बिलिंग सॉफ्टवेअर आहे की जे तुमच्या प्रत्येक बिझनेसच्या रिक्वायरमेंटला फुलफिल करतं. जसं की सुपर मार्केट असेल, प्लंबिंग किंवा हार्डवेअर शॉप्स, जनरल स्टोअर, क्लॉथ स्टोअर्स या सगळ्या बिझनेसेससाठी हे बिलिंग सॉफ्टवेअर एक उत्तम सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये हा लॉग इन पॅनल आहे आपला, जिथे आपण युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतो. त्यासोबतच हे सॉफ्टवेअर मल्टी काउंटर एनेबल आहे, म्हणजे एक किंवा त्यापेक्षा जास्त काउंटर्सवरती हे सॉफ्टवेअर वापरता येऊ शकतो. लॉग इन केल्यानंतर या अशा पद्धतीचा आपला डॅशबोर्ड बघायला मिळतो. तर आपण या सॉफ्टवेअरमध्ये आता पहिलं बघणार आहोत की या सॉफ्टवेअरमध्ये प्रोडक्ट रिलेटेड कशा सेटिंग्स केलेल्या आहेत. आपण इथे मॅनेज आयटम नावाचं एक टॅब आहे. त्याच्यामध्ये हा आयटम मास्टर आहे बेसिकली. त्याच्यामध्ये बेसिक आयटमसाठी ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड असतात ते सगळे इथे मेन्शन केले. जसं की युनिट्स, कुठल्या कुठल्या टाईपचे युनिट्स आपण मेन्शन करतो, जसे के जी असेल, ग्रॅम असेल, त्याच्यानंतर लिटर, एम एल, नंबर्स वगैरे त्या टाईपचे सगळे युनिट्स इथं मेन्शन केलेले आहेत. आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार अजूनही युनिट्स इथं ॲड करू शकता. फक्त तुम्हाला न्यू बटनवरती क्लिक करायचं आहे. इथं बेसिक डिटेल्स फिल केल्यानंतर एक नवीन मेनू इथं क्रिएट होऊन जातो. एक नवीन युनिट इथे क्रिएट होऊन जातो. त्यानंतर कॅटेगरी मास्टर, म्हणजे कुठल्या कुठल्या कॅटेगरीज तुम्ही सेल करता. असं जनरल आहे, त्याच्यानंतर कॉस्मेटिक आहे, त्यानंतर शूज आहेत, त्याच्यामध्ये लेडीज शूज पुन्हा, किंवा मग गार्मेंट्समध्ये असेल तर मेन्स वेअर, लेडीज वेअर, अशा पद्धतीने आपण सेपरेशन करू शकतो आयटम्सचं. त्यानंतर आयटम मास्टर, आता इथं बेसिक तुमचा आयटम तुम्हाला क्रिएट करता येतो. आता हे आम्ही बेसिक काही आयटम्स क्रिएट केले आहेत. नवीन आयटम क्रिएट करायचा न्यू बटनवरती क्लिक करायचं आहे. हा एक छोटासा फॉर्म इथे ओपन होतो. इथे तुम्ही येऊन नवीन आयटम क्रिएट करू शकता. जसं की आयटम नेम टाकायचे, आयटमचं डिस्प्ले नाव टाकायचं आहे. जर तुम्हाला मराठीमध्ये नाव डिस्प्ले करायचं आहे तुम्ही ते नाव इथे टाकू शकता, जेणेकरून आपण ते नाव बिलावरती दाखवू शकतो. त्यानंतर बारकोड, जर तुमच्याकडे बारकोड असेल त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा तर तो तुम्ही इथे ॲड करायचा आहे. जर बारकोड नसेल तर तो ब्लँक सोडला तरी चालेल. सिस्टीम ऑटोमॅटिक एक नवीन बारकोड त्याला असाइन करून देते. त्यानंतर ग्रुप, ही म्हणजे कॅटेगरी, कुठली कॅटेगरीच्या अंडर हा प्रोडक्ट पडतोय, कॅटेगरी तुम्ही इथे सेट करायची आहे. त्यानंतर टॅक्सेस, की त्या आयटमवरती कुठला टॅक्स अप्लाय होतोय, जो टॅक्स असेल तो टाकून द्यायचा आहे. जर टॅक्स असेल तर 0% वरती सेट करून ठेवलं तरी चालतं. त्यानंतर युनिट, की ह्या प्रोडक्टचं युनिट काय, ग्रॅम आहे, किलो आहे की लिटर आहे, त्यानुसार. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक तुम्ही इथे टाकू शकता, की आता तुमच्याकडे शिल्लक स्टॉक किती येतो आयटम क्रिएट करतानाच्या वेळेसचा. त्यानंतर एम आर पी, तुमची एम आर पी किती येते एम आर पी तुम्ही इथे टाकू शकता. 120 रुपये जर एम आर पी असेल तर तुम्हाला याच्यावरती डिस्काउंट देण्याचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. समजा तुम्हाला त्याच्यावरती 10% डिस्काउंट द्यायचं आहे तर 10% इथे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन जातो की याच्यावरती 10% किती होतं. आणि काही बेसिक इथे हे केलेले आहेत, की इज अंडर पॉईंट्स ठेवायचे नाही ठेवायचे, रेट इनेबल ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे. हे काही चेकबॉक्सेस आहे, याचे वेगवेगळे फीचर्स आहेत, हे त्या पद्धतीने तुम्ही ऑन ऑफ करू शकता. ठीक आहे. आणि ह्या अशा पद्धतीने तुम्हाला सगळे आयटम्स बघायला मिळतील. त्यानंतर एखादा आयटम तुम्हाला एडिट करायचा आहे, या आयटमवरती क्लिक करून एडिट बटन दाबलं की हा तो पूर्ण आयटम तुम्ही इथे एडिट करू शकता पुन्हा. एडिटचं पण प्रोव्हिजन आपण इथे दिलेलं आहे. आता एकदा आयटम क्रिएट झाले की आयटम क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींसाठी, त्या आयटमसाठीचे बारकोड जनरेट करावे लागतात. तर मग त्यासाठी त्या ट्रान्झॅक्शनमध्ये बारकोड प्रिंटिंगचा ऑप्शन दिलेला आहे लास्ट. त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं, कुठला बारकोड आहे तो बारकोड घ्यायचा, किती क्वांटिटी प्रिंट करायची, समजा मला याची 4 क्वांटिटी प्रिंट करायची, तुम्ही त्याला ॲड केलं आणि प्रिंट बारकोड बोललो. एकदा प्रिंट बारकोडवरती क्लिक केल्यानंतर त्याचे असे बारकोड जनरेट होतात. म्हणजे काय दुकानाचं नाव असेल, तुमच्या दुकानाचं नाव वरती येऊन जाईल. त्यानंतर खाली तो बारकोड, प्रोडक्टचं नाव आणि त्याची एम आर पी काय असेल ते. हा बारकोड तुमच्या गरजेनुसार तुम्हाला तयार करून दिला जाईल. पण ही जी आहे ही स्टँडर्ड साईज आहे. याच्यामध्ये जर तुमच्याकडे वेगळ्या साईजचा बारकोड असेल तर तोही बनवता येतो, त्यातही काही अडचण नाही. झाले बेसिक आयटम रिलेटेडच्या सेटिंग्स सगळ्या. त्यानंतर तुम्हाला आयटममध्ये बल्क अपडेशन काही करायचं असेल तर इथे बल्क अपडेशनचं पण ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही डायरेक्टली एकाच ग्रीडमध्ये चेंजेस करून ह्याच टेबलमध्ये तुम्हाला पाहिजे ते चेंज करून अपडेट केलं की हे डायरेक्टली त्या आयटमसाठी अपडेट होऊन जातं. त्यानंतर येतो सप्लायर मास्टर. सप्लायर आणि कस्टमर मास्टर, इथं तुम्ही सप्लायर्सच्या आणि कस्टमरच्या डिटेल भरू शकता. त्यानंतर इनवाईस चार्जेस, जर तुमच्या बिलावरती काही हमाली वगैरे लागते तर त्याच्या सेटिंग्स इथं आहेत. त्यानंतर ट्रान्झॅक्शन्स, आता ट्रान्झॅक्शन्समध्ये मेनली 2 ट्रान्झॅक्शन्स आपण कव्हर करतोय. एक तर तुमचं परचेस, सप्लायरकडनं परचेस करतो दुकानाचा माल, आणि एक सेल्स आहे की जे विकलं जातं कस्टमरला. परचेसवरती क्लिक केलं तर इथे न्यू परचेसवरती क्लिक करायचं. न्यू परचेसवरती क्लिक केला की हा एक परचेसचा फॉर्म ओपन होतो. त्यानंतर
कुठल्या कंपनीकडनं तुम्ही परचेस करताय, ट्रेडिंग कंपनी आता आम्ही डमीसाठी क्रिएट केली आहे एक, पण तुम्ही नवीन कंपनी इथून क्रिएट करू शकता. खाली न्यू सप्लायरसाठी बटन दिलेलं आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की नवीन सप्लायर तुम्हाला इथे क्रिएट करता येतो. तो क्रिएट केला की तो ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल. ट्रेडिंग कंपनी म्हणून आपण आता कंपनी घेतली. त्यानंतर तुम्ही इथं बाय हँड कोणाच्या हस्ते ते मटेरियल आलं ते टाकू शकता. इथं गाडीचा नंबर जर असेल तर, त्यानंतर परचेस डेट, कधी परचेस केली तुम्ही ते येतं. त्यानंतर बिल नंबर, सप्लायरकडनं आलेल्या बिलावरचा नंबर इथे आपण टाकतो. त्यानंतर कॅश आहे की क्रेडिट आहे त्यानुसार इथे तुम्ही चेंज करू शकता. आता इथं तुम्ही कुठलं प्रोडक्ट परचेस केलंय हे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. समजा कीबोर्ड माऊस कॉम्बो मी परचेस करतोय, 750 रुपयाचा कॉम्बो आहे, मी 8 पीस परचेस केले, तर ऑटोमॅटिकली माझी अमाऊंट इथे कॅल्क्युलेट होऊन आली आहे. ठीक आहे, आता याला मी सेव्ह करतो. ठीक आहे, जे सब टोटल कॅल्क्युलेट झाली, त्याच्यावर डिस्काउंट काही लागलेलं नाही आहे. टॅक्सेबल अमाऊंट एवढी आहे, त्याच्यावरती टॅक्स इतका लागला आणि त्याची टोटल मिळून इतकी अमाऊंट झाली आहे. आता हा बेसिकली त्यांनी कॅल्क्युलेट केला इन्क्लुझिव्ह जीएसटी, म्हणजे इन्क्लुडिंग त्याच अमाऊंटमध्ये जीएसटी कॅल्क्युलेट झाला आहे. जर तुमचा जीएसटी एक्सक्लुझिव्ह असेल तर इथं टॅक्स एक्सक्लुझिव्हचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की टॅक्स इन्क्लुझिव्ह किंवा एक्सक्लुझिव्ह तुम्ही करू शकता. हा एक्सक्लुझिव्ह केला, हा एक्सक्लुझिव्ह लागला. आता हा इन्क्लुझिव्ह केल्यानंतर तो आतल्यात कॅल्क्युलेट करतो की त्या टॅक्सची व्हॅल्यू किती होती आणि त्यानुसार त्याचे रेट वगैरे सगळं कॅल्क्युलेट झालं. आता तुम्ही याला सेव्ह करून ठेवू शकता. सेव्ह केलं, हे परचेसमध्ये सेव्ह झालं आणि तुमच्या स्टॉकमध्ये जर चेक केलं तर तुमचा स्टॉक स्टेटमेंट निघतो. स्टॉक स्टेटमेंटला जनरल कॅटेगरी करतो आणि मी शो करतो. तर हे कीबोर्ड माऊसचे कॉम्बो आज परचेस केले 8, पहिले एक्झिस्टिंग 6 होते, आज 8 परचेस केले, अशी टोटल क्लोजिंग क्वांटिटी आपली 14 आली आहे. ठीक आहे, या अशा पद्धतीने स्टॉकमध्ये ऑटोमॅटिकली त्याची एंट्री होऊन जाते आणि स्टॉक अपडेट होत राहतो कंटिन्युअसली. आता हेच प्रोडक्ट आपण एकदा सेल पण करून बघूया, त्यानुसार स्टॉकचे इफेक्ट मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर परचेसवरती ट्रान्झॅक्शन्सवरती यायचं. तुम्हाला ट्रान्झॅक्शनवरती आल्यानंतर इथं तुम्ही सेल्स डॅशबोर्ड सिलेक्ट करता. सेल्स डॅशबोर्डला न्यू बिल केल्यानंतर तुम्ही इथे कीबोर्ड माऊस कॉम्बोवरती डबल क्लिक केलं की ते सेलला येतं. किंवा हा जो बारकोड आहे हा तुम्ही डायरेक्टली पण यूज करू शकता. बारकोड तुम्ही टाकला की त्यानंतर हा आयटम ऍड केला आहे आपण. ठीक आहे, 950 रुपये त्याची MRP आहे, तर सेल होतोय तो आता. आणि फॉर एक्झाम्पल की मला क्वांटिटी यांना 2 विकायची आता, जी की आपल्याकडे स्टॉकमध्ये 14 आहेत, त्यानंतर आपण आज 2 सेल करतोय, 1900 रुपये त्याची MRP झाली आहे. मी हे क्रिएट केलं, हे मी येस केलं. आता हे बिल मी PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून ठेवतोय डेमो. हे सेव्ह झालं आणि हे बिल आपलं क्रिएट झालं 1900 रुपयाचं. कॅश कस्टमरच्या नावे. जर तर कस्टमर असतं तर तुम्हाला सेम जसं परचेसमध्ये आपण F9 करून सप्लायर क्रिएट करतो, तसं सेलच्या फॉर्ममध्ये तुम्ही F9 करून कस्टमर क्रिएट करू शकता. आता जे बिल आपलं तयार झालंय त्याचं तुम्हाला एकदा दाखवतो मी ते बिल, की ते बिल कसं बनलंय. हे डेमो बिल आहे. या अशा पद्धतीने बिलाचा फॉर्मॅट रेडी होतो पूर्णपणे, आणि हे पण तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तयार करून दिलं जाईल. त्यानंतर आता आपण स्टॉकमध्ये त्याचे इफेक्ट चेक करूया एकदा. स्टॉकमध्ये आलो, मी जनरल कॅटेगरी सिलेक्ट केली आहे आणि शो केलं. तर त्यानंतर आज बघा सकाळी 6 क्वांटिटी शिल्लक होती माझ्याकडे. त्याच्यानंतर मी 8 वस्तू परचेस केला, सेम 8 कीबोर्ड माऊसचे कॉम्बो मी परचेस केले माझी, आणि त्यातून 2 विकले गेले. आज 2 विकले गेल्यानंतर माझी टोटल क्वांटिटी शिल्लक आहे आता 12. अशा पद्धतीने तुमचा स्टॉक पण बनत चालतो. त्यानंतर तुम्ही काही बेसिक रिपोर्ट्स आपण इथे प्रोव्हाइड करतो आणि अकाउंट रिलेटेड पण काही सेटिंग्स असतात तिथं. जर तुमच्या बँकेचे लेजर असेल तुम्ही बँक लेजर इथे ॲड करू शकता. जर तुमच्या दुकानाचे काही एक्सपेन्सेस आहेत, जसं रेंट जातं, लाईट बिल जातं किंवा अजून बाकीच्या काही गोष्टी आहेत, तर ते तुम्ही इथे मेंटेन करू शकता. एक्सपेन्स लेजर क्रिएट करून त्याच्या अंडर तुम्हाला त्याची एंट्री करता येते. ज्यावेळेस तुमचं सॉफ्टवेअर एकदा प्रॉपर सेट होईल तुमच्याकडे, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा डेमो तुम्हाला पुन्हा एकदा दिला जातो. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये कव्हर करतो सगळं. त्यानंतर सेल स्टेटमेंट आहे बिल नंबर वाईज. समजा मला आजचं स्टेटमेंट बघायचं माझं किती सेल झाला आहे, तर तो इथे येतो. टोटल अमाऊंट किती होती, टोटल टॅक्सेबल अमाऊंट काय होती, ते सगळं त्याच्या पद्धतीने सगळं सेल होतोय. हा सेल्स रिपोर्ट निघाला. तसेच सेल्स किंवा परचेसचे पण स्टेटमेंट तुम्ही बघू शकता. जर तुम्ही परचेस स्टेटमेंट बघितले, हे परचेस स्टेटमेंट आले त्याच्यावरती की तुमचा टॅक्सेबल अमाऊंट इतकी होती, त्याच्यानंतर तुमचा टॅक्स का लागला आणि त्यानंतर तुमची जी काय अमाऊंट बनली फायनल अमाऊंट ती. अशा पद्धतीने आपला परचेस, सेल्स
त्याच्यानंतर तुम्ही काही प्रोडक्ट सर्च करायचे तर सेल्स डॅशबोर्डवरती तुम्हाला खूप सारे फीचर्स बाकीचे पण दिलेले आहेत आपण. जसं की सर्च प्रोडक्टचा ऑप्शन दिला आहे. आउटस्टँडिंग कोणाची बघायची आहे तुम्ही एकाच क्लिकवरती आउटस्टँडिंग बघू शकता. आता ह्या सिस्टममध्ये कोणाची आउटस्टँडिंग नाही आहे, पण तेच तुम्हाला सप्लायरची आणि कस्टमरची आउटस्टँडिंग एका जागेवरती बघायला मिळते. त्याच्यानंतर एखाद्या कस्टमरचा लेजर रिपोर्ट तुम्हाला बघायचा आहे तर तुम्ही इथे डायरेक्टली कस्टमर सिलेक्ट करून लेजर रिपोर्ट बघू शकता त्यांचा. कॅश कस्टमरवर क्लिक केलं. कॅश कस्टमरला आतापर्यंत झालेले बिलं आणि त्यांची टोटल डेबिट किती आणि टोटल क्रेडिट किती, त्याच्यानुसार त्यांचा रिपोर्ट तयार होतो. तो रिपोर्ट प्रिंटेबल फॉर्ममध्ये असतो, तर तुम्ही प्रिंट करून कस्टमरला पण देऊ शकता. त्याच्यानंतर इथे स्टॉकचे स्टेटमेंट आहेत आणि काही ओपनिंग स्टॉकचे वाउचर्स तुम्ही इथं मारू शकता. डॅमेज वाउचर किंवा स्टॉक मॅनेजमेंट आपण इथून करू शकतो. या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर एकदा ऑफिसच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. धन्यवाद.